पहिल्यांदाच क्रेडा एमसीएच्या यूथ विंग रिडेव्हलपमेंट एक्झिबिशनचा नवीन उत्साहाने स्वागत करण्यात आला। हा क्रेडा एमसीएच्या यूथ विंगचा एक दिवसीय प्रॉपर्टी एक्सपो आयोजित करण्यात आला होता। या मालमत्ता प्रदर्शनात 50हून अधिक बांधकाम व्यावसायिकांनी भाग घेतला आणि 1000हून अधिक सोसायट्यांनी यावेळी एक्झिबिशनला भेट दिली। या प्रदर्शनाचा उद्देश गृहनिर्माण क्षेत्रात परिवर्तन घडवून आणण्याचा होता। क्रेडा एमसीएच्या यूथचे प्रेसिडेंट जितेन अग्रवाल यांनी यावेळी एक्झिबिशनबद्दल अधिक माहिती देत रिडेव्हलपमेंट विषयावर भर दिला। क्रेडा एमसीएच्या यूथ नवी मुंबई यांनी नवी मुंबई सिडको एक्झिबिशन सेंटर येथे पुनर्विकासाच्या अनुषंगाने एक्झिबिशन भरवलेलं आहे। तर या एक्झिबिशन मध्ये जसं आपल्या सर्वांना माहिती आहे की नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये आता पुनर्विकासाला मोठी चालना मिळणार आहे। बऱ्याचशा इमारतींचं आयुर्मान हे 30 वर्षापेक्षा जास्त झालेलं असून आता त्या पुनर्विकासाच्या उंबरठ्यावरती आहे। सहसा आपण एक्झिबिशन जर बघतो तर ज्या नवीन इमारती असतात की ज्याच्यामध्ये पूर्ण नवीन बांधकाम करून त्याचा प्रदर्शन असतं, तर या ठिकाणी हे असं पहिल्यांदा आहे आणि चांगला उपक्रम आहे। आणि याच्यामध्ये सहकारी गृहनिर्माण संस्थाचे जे मेंबर्स आहेत त्यांना देखील याच्या ठिकाणी इन्व्हाइट केलेलं आहे। तर निश्चितच त्यांना देखील याचा लाभ होणार आहे। तसेच ज्या प्रकल्पांना नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने पूर्वी परवानगी देण्यात आलेली आहे आणि अशा प्रकल्पांचे स्टेजवर जे आता पूर्णत्वास आलेले आहे, वाशीमध्ये असो नेरूळमध्ये असो, त्या प्रकल्पांच्या बाबतीत पण इथे माहिती दिलेली आहे। तर निश्चितच हा चांगला उपक्रम आहे। नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये पुनर्विकासाचा वारा जे सुरू आहे, यातल्या काही शंका असतील आहे तर त्याचं समाधान या ठिकाणी होणार आहे। आणि निश्चितच ज्या सहकारी गृहनिर्माण संस्था आहेत त्यांना या ठिकाणी क्रेडा एमसीएच्या यूथच्या माध्यमातून पुनर्विकासाची प्रक्रिया बाबत माहिती मिळेल आणि त्यांना वेगवेगळ्या विकासकांच्या बाबतीत पण माहिती मिळेल या ठिकाणी की ज्यांनी पूर्वी पुनर्विकासाचे प्रकल्प केलेले आहेत। तर याच्या माध्यमातून निश्चितच आपल्या शहराच्या पुनर्विकासाला चालना मिळणार आहे। तर नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने मी सर्वांना शुभेच्छा देतो। विकासकांना तसेच त्या व्यतिरिक्त सहकारी गृहनिर्माण संस्थेचे जे काही या ठिकाणी पदाधिकारी वगैरे येणार आहेत त्यांना देखील या ठिकाणी माहिती मिळणार आहे। त्यामुळे त्यांनाही मी शुभेच्छा देतो। आणि परवानगी नवी मुंबईचा रिडेव्हलपमेंटचा फेज आता आलेला आहे आणि नॉट ओनली वाशी आणि नेरूळ पण कोपरकर्णे असेल, घनसोली असेल, कळंबोली आहे, कामोठे आहे, खारघर आहे, या अनेक ठिकाणी 30 वर्षापेक्षा अधिक वर्ष झालेली आहेत अशा इमारती आहेत। आणि आता नवीन FSI आलेला आहे, वाढीव FSI आलेला आहे। आज मिळणाऱ्या अमेनिटीज अधिक चांगल्या आहेत, टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट चांगली झालेली आहे। लोकांना जे रिडेव्हलपमेंटला जातील त्यांना याचा मुख्य फायदा होणार आहे आणि नवी मुंबईकरांनाही फायदा होणार आहे, नागरिकांनाही फायदा होणार आहे। मी क्रेडा यूथ एमसीएच्या या संघटनेचं खरोखर मनापासून अभिनंदन करतो आणि कौतुक करतो की त्यांनी या रिडेव्हलपमेंटला एक कलेक्टिव्ह आणि डेमोक्रेटिक स्वरूप दिलेलं आहे। कोणी एकाची मक्तेदारी ठेवलेली नाही आणि या इव्हेंटची कुठे ऍडव्हर्टाइजमेंट दिसत नाही।
पण प्रत्येक सोसायटीकडे जाऊन घरोघरी जाऊन संपर्क करून सगळ्यांना एकत्र आणणे आणि 1000 सोसायट्या या ठिकाणी एकत्र येणे हा एक त्यातला उच्चांक आहे, रेकॉर्ड आहे. आणि म्हणूनही मी या युथ संघटनेचं मनापासून अभिनंदन करतो. के लिए आया था, किस तरह को ये सुबह से प्रदर्शन को देख रहे हैं? ये इवेंट बहुत ही बढ़िया रहा। सुबह सोमनाथ केकान जी आए थे, एनएमएमसी के एडीटीपी, उन्होंने वो हमारे चीफ गेस्ट थे, उन्होंने स्पीच दी। हमारे पास अभी तक 1000+ यूनिक सोसाइटीज़ ने रजिस्टर किया है, विजिटर काउंट 1500 से ज़्यादा है। इस टाइप का इवेंट नवी मुंबई में पहली बार हुआ है रीडेवलपमेंट को लेके, बहुत ही बढ़िया रिस्पांस रहा। उसके बाद आफ्टरनून सेशंस में डॉक्टर हर्षुल सावला ने नॉलेज सेशन दिया, जिसमें सोसाइटीज़ के क्या स्टेप्स होने चाहिए, किस तरीके से रीडेवलपमेंट करना चाहिए। उसके बाद हमारा पैनल डिस्कशन था, जिसमें विकी थॉमस जी, अभिषेक शर्मा, अमित हावरे जी, प्रिया गुरनानी मैडम, सुभाष पाटिल जी, उन्होंने सबको एनलाइटन किया। काफ़ी सारे क्वेश्चंस, बातें हुई, सोसाइटीज़ ने क्वेश्चंस पूछे, बहुत ही बढ़िया रहा। उसके बाद आर्किटेक्ट अतुल पटेल जी ने सेशन दिया। और अभी भी आप देखेंगे तो लोग काफ़ी सारे हैं। शाम के 6:30 बज चुके हैं, लेकिन काफ़ी सारे लोग अभी भी हैं। थैंक यू। सर इस रीडेवलपमेंट को लेकर नवी मुंबई में और पहली बार इस तरह रीडेवलपमेंट का प्रदर्शन आयोजित किया गया है। मुंबई में तो बहुत सारा रीडेवलपमेंट हुआ है, लेकिन रीडेवलपमेंट के लिए नवी मुंबई का एक अच्छा प्लेटफॉर्म लेकर जा रहे हैं, इसके बारे में क्या कहते हैं? नवी मुंबई में रीडेवलपमेंट का इस टाइप का एक्सपो पहली बार हुआ है। मुंबई में रीडेवलपमेंट MCHI क्रेडाई ने 2 बार ऑर्गेनाइज़ किया है, उन्हें भी ट्रेमेंडस रिस्पांस मिला है। लेकिन मुंबई के लोगों को एग्जैक्टली मालूम है प्रोसेस कैसे होता है, क्या उनकी रिस्पॉन्सिबिलिटीज़ हैं, क्या क्या प्रोसेस करना है। तो वही हम लोग इनिशिएटिव अवेयरनेस कैंपेन जिसको बोलते हैं, नवी मुंबई के सोसाइटीज़ को अवेयर कराने के लिए, ताकि वो इन्फॉर्म डिसीजन कैसे ले सकें, कर रहे हैं। हमारे एक्सपो में मुंबई से भी डेवलपर्स ने पार्टिसिपेट किया। रुस्तम जी हैं, वाधवा हैं, मैराथन हैं। किस तरह से सर रेस्पॉन्स मिल रहा है सारे लोगों को? रिस्पांस बहुत ही बढ़िया रहा है। ओवरऑल जो हिसाब से लोग आए हैं, सोसाइटी मेंबर्स आए हैं, डेवलपर्स ने पार्टिसिपेट किया है, एक्सीलेंट रिस्पांस है। और कौन बाइट? Uh, सर विकी सर yes.